गेली 35 वर्ष ज्या माणसाने या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं त्यांनी 35 वर्षात या शहराला का पाणी पाजलं नाही याचं उत्तर त्यांनी जाहीर सभेत मला द्यावं। मग 35 वर्ष तुम्ही काय झोपा काढत होते काय? आणि खडसे साहेबांचं सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात इतका डुप्लिकेट व्यक्ती बघितला नाही आणि खरोखर राष्ट्रवादीचा घात त्यांनी केला। मुलगी लढत होती राष्ट्रवादीकडनं आणि साहेब लढत होते बीजेपीकडनं। फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला जातो आहे, नेमका विषय काय? आमच्या जिव्हाळ्याचा जो बोरवडचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो पाण्याचा 30 ते 35 वर्षापासून जे लोक पाणी करत होते ते आज आमचे माननीय आमदार चंद्रकांत पाटील आमदार साहेब व आमचे मुख्यमंत्री साहेब यांनी आमच्या बोरवडचा जो पाण्या प्रश्नाचा 30 वर्षाचा प्रश्न जो म्हणजे मंजूर केलेला आहे व आम्ही सारे बोरवडवासी आमदार साहेबांचे व मुख्यमंत्र्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो। माननीय आमदार एकनाथरावजी खडसे यांनी काही दिवसापूर्वीच बोदवड येथे एक प्रश्न उपस्थित केला होता की बोदवड शहराची पाणी योजना ही जी थांबलेली आहे ती आमदार चंद्रकांतजी पाटील यांनीच थांबवून ठेवलेली आहे, परंतु आज ती योजना मंजूर झालेली आहे। या बाबतीत आपण काय उत्तर द्याल? मी या बाबतीमध्ये एकच सांगू इच्छितो की गेली 35 वर्ष ज्या माणसाने या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं त्यांनी 35 वर्षात या शहराला का पाणी पाजलं नाही याचं उत्तर त्यांनी जाहीर सभेत मला द्यावं। मी उत्तर मागतो त्यांना। आणि राहिला प्रश्न एकनाथ खडसे जे आरोप करत आहे की ही योजना आमदार चंद्रकांत पाटलांनीच ही योजना थांबवून ठेवली होती। आज गेल्या 5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील हे आमदार आहेत। या मतदारसंघाचं बोदवड मुक्ताईनगर मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत आहेत। आमदार साहेब रात्रंदिवस झटून या मतदारसंघासाठी काम करत आहे। कुठल्या लोकप्रतिनिधीला असं वाटतं की माझ्या जनतेनं तर आणलेलं असावं, माझ्या जनतेला 50 दिवस 2.5 महिने पाणी मिळू नये? ज्या जनतेच्या भरोशावर आज ते आमदार झालेत त्या आमदारांना असं वाटेल का की माझी जनता तर आणलेली असली पाहिजे? खोटं बोलायचं पण नेटानं बोलायचं हे 35 वर्षापासून हा मतदारसंघ एकनाथ खडसे यांची नीती ओळखून आहे। आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटलांनी 95.14 कोटी रुपयाची ही योजना जी आज या बोदवडच्या शहरासाठी जी मंजूर करून आणली, खरं तर त्यांच्या पोटामध्ये आता दुखायला लागलाय। गावोगावी शेतरस्त्यांचे प्रश्न असतील, गावोगावी डांबरीकरणाच्या रस्त्यांचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर समाज मंगल कार्यालयाचा प्रश्न असेल, समोरच आपण बघू शकता ज्या मतदारसंघात तुम्ही 35 वर्ष राजकारण केलं आज त्या मतदारसंघामध्ये बोदवड तालुका सुद्धा आहे। आज बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अवस्था काय होती? का यांना 35 वर्ष बाबासाहेब आठवले नाही? का यांना 35 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम करावं असं वाटलं नाही? 35 लाख रुपये खर्च करून आमदार साहेबांनी शासन दरबारी पाठपुरावा केला। अतिशय दिमागदार तिथे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहत आहे। खोटं बोलायचं, नेटानं बोलायचं, चुकीचे आरोप करायचे। आज आमच्या बोदवड शहराला आठवडे बाजाराला लागून जो तलावाचा प्रश्न असेल, आज त्या तलावाची अवस्था अशी होती की आज तिथे ग्रामीण भागातून इकडून तिकडून येणारे लोक अक्षरशः शौचालयाला जात होती। आज त्याचं देखील सुशोभीकरणाचं काम केलं आहे। बळगुजर समाजाला मंगल कार्यालयाचा प्रश्न असेल तो प्रश्न भाऊंनी सोडवला। माळी समाजाचा मंगल कार्यालयाचा प्रश्न असेल तो देखील भाऊंनी सोडवला। हत्यार समाजाच्या मंगल कार्यालयाचा प्रश्न असेल, भोई समाजाच्या मंगल कार्यालयाचा प्रश्न असेल, राजपूत समाजाच्या मंगल कार्यालयाचा प्रश्न असेल, किती एकलव्य समाजाचा मंगल कार्यालयाचा प्रश्न असेल, किती कामं या 2.5 वर्षामध्ये आमच्या आमदार साहेबांनी केले। 2 वर्ष आमचे नशिराबाद ते मलकापूर रोडाचं तुम्ही आता त्याचं पण काम सुरू होतंय, त्याचं टेंडरला तर काम लागलंय। किती कामं सांगायची आमदार साहेबांची? अहो यांनी भैया साहेबांच्या गावाचा मनूर रस्ता यांनी 35 वर्ष होऊ दिला नाही। 35 वर्ष ज्यांनी भैया साहेबांच्या गावाचा रस्ता होऊ दिला नाही, आज तो रस्ता बघा तुम्ही, शेलवड ते मनूर तो रस्ता बघा तुम्ही, येवती ते कुऱ्हा रस्ता बघा तुम्ही। धरणाचा पण टेंडर झालाय आमच्या, आज 1200 कोटी रुपयाचं आमचं ते टेंडर झालंय, त्याचं टेंडर लागलंय। जामठी प्रकल्पाचा प्रश्न असेल, किती कामं वाचून दाखवायची आम्ही? जल जीवनची जी कामं असतील, आज जल जीवनच्या कामांच्या माध्यमातून आज बोदवड तालुक्यामध्ये गावोगावी प्यायची पाण्याची व्यवस्था आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटलांनी केली। मग 35 वर्ष तुम्ही काय झोपा काढत होते काय?
ह्या मतदारसंघाच्या जनतेला तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि काम करणाऱ्या लोकांवरती खोटे आरोप करायचे, मनात पटेल ते बोंबलत सुटायचं. एकच भाऊ. काही कालावधीनंतर निवडणुका लागणार आहे विधानसभेच्या आणि त्यानंतरच पंचायत समिती, जिल्हा परिषदचीही निवडणुका लागणार आहे. मागच्या कालखंडात आम्ही बघितलेलं आहे की तुमच्या नेतृत्वाखाली अनेक गावागावातून प्रवास केला जातो आहे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याकडे शिवसेनेमध्ये. काय अपेक्षा करणार, जनतेची किती कामं येणाऱ्या या कालखंडामध्ये होतील आणि विधानसभेचा कल जनतेचा कसा असेल? आज आपण बघतो आहे की ही जी विधानसभा आहे, ही विधानसभेची जी टर्म आहे आमदार साहेबांची मागच्या 5 वर्षाची, यातला 2.5 वर्ष हा कोरोनात गेल्यानंतर 2.5 वर्ष आपल्याला काम करायला मिळाली. आताच आमच्या सहकाऱ्यांनी आपल्याला पूर्ण पाढा वाचला की किती साऱ्या 3,000 कोटींचे कामं जे आहे ते या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात झालेली आहे. आता आपण बघतोय आजचा जो आम्ही फटाके फोडून खूप मोठा जल्लोष केला की बोदवडची जी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे तर ती 95 कोटीची जी योजना आहे तर ती आमदार साहेबांनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांचं खूप मोठं प्रेम आमदार चंदू पाटलांवर आहे आणि चंदू पाटलांचं प्रेम आहे प्रत्येक कार्यकर्त्यावर, प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकावर आहे. त्यामुळे शेती रस्त्याचा खूप मोठा प्रश्न जो आहे तो हाताळण्यात यशस्वी झालेले आहेत. आता चंदू भाऊंनी हा जो शेती रस्त्याचा प्रश्न हाताळला हा आजपर्यंत कोणीही प्रश्न हाती घेतलेला नाही. मी म्हणतो पूर्ण महाराष्ट्रात एकही नेता नाही की असं स्वखर्चाने ज्याने प्रत्येक गावामध्ये शेती रस्ते मंजूर करून दिलेले असतील. मला एवढंच सांगायचं आहे की मागच्या काही दिवसांमध्ये लोकांनी स्वयंस्फूर्ततेने चंदू भाऊंच्या घरी येऊन स्वतः शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आता आपण बघत असू की वातावरण पूर्ण बदलत चाललेलं आहे आणि खडसे साहेबांचं सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात इतका डुप्लिकेट व्यक्ती बघितला नाही. आज त्यांच्या सुनेसाठी त्यांनी बीजेपीसाठी काम केलं. त्यांच्या सून जेव्हा बीजेपीकडून उभी होती तेव्हा मी बीजेपीकडून आहे आणि मग बीजेपीमध्ये तिला निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि बीजेपी निवडून आणलं आणि खरोखर राष्ट्रवादीचा घात त्यांनी केला. मुलगी लढत होती राष्ट्रवादीकडनं आणि साहेब लढत होते बीजेपीकडनं. आज परत ती परिस्थिती बदलली आहे आणि विधानसभे तोंडावर आली. त्या विधानसभेच्या तोंडावर ताबडतोब त्यांनी U-टर्न मारला आणि ताबडतोब त्यांनी राष्ट्रवादीकडून आमच्या मुलीला जे आहे तर राष्ट्रवादीकडून तिकीट द्या आणि मी आता राष्ट्रवादीचं काम करायला तयार आहे, मला बीजेपीमध्ये कोणी घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण केली आहे. लोकांच्या मनात संभ्रम आहे. मी खरोखर तुम्हाला सांगतो की अशा घोटाळ्या लोकांना या विधानसभेत तरी थारा दिला जाणार नाही, जागा नाही, जनता माफच करणार नाही. त्यामुळे 100% 101% आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे परत निवडून येतील. लोकांच्या मनातला आमदार म्हणून आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आज या विधानसभा मतदार क्षेत्राचं नेतृत्व करताय आणि हमखास 101% ते निवडून येतील, यात कोणतीच शंका नाही. विरोधकांनी किती बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर आमचे आमदार दमदार त्यांनाच म्हणतात की त्यांनी पाणी पुरवठाही मंजूर करून दिलेला आहे आणि नगरपंचायतच्या इलेक्शनच्या वेळेला दिलेला शब्द पाळलेला आहे. म्हणूनच त्यांना दमदार आमदार चंद्रकांत भाऊ पाटील म्हणतात. 2 दिवसापूर्वी पाणी प्रश्नावरून खूप मोठा गदारोळ माजला होता. काय उत्तर द्याल त्या प्रश्नावर? 2 दिवसा पहिले जे पाणी गदारोळ मारला होता ते जे आपला गावालगतचा जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरण तिचं जलशुद्धीकरण केल्यानंतर ते काम चांगल्या दर्जाचं झालं. त्याची चर्चा पूर्ण तालुक्यात आहे. त्या ठिकाणी कोणी जवळजवळ किंवा कोणी नातेवाईकाला त्या ठिकाणी फिरण्यासाठी आपल्या गावामध्ये कोणतं स्थळ नाही होतं. तर त्या भाऊंच्या आमदार साहेबाच्या माध्यमातून जे 2.25 कोटी रुपयाचं जे सुशोभीकरण काम झालं तो तलाव आजही आताच्या क्षणाला 100 हॉर्सपावरच्या मोटरीचं एवढं पाणी आपल्या पोलीस स्टेशनच्या मागून आजही जिवंत चालू आहे. पण भगवंताच्या कृपेने जी बरसात झाली होती ती 3 पटीने झाली. तर आम्ही गावाच्या खालच्या हितासाठी तलाव फुटला नाही पाहिजे म्हणून आम्ही फक्त त्याची पाट चारी काढली नाही. आम्ही फक्त JCBने लेवलिंग करून गावालगतच्या नाल्याच्या नयनताराचा जो नाला आहे तो नगरपंचायतच्या हद्दीतला आहे. त्या नगरपंचायतच्या हद्दीत आम्ही तो वळवला नाही. आम्ही फक्त पाणी काढून दिलं आणि त्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नासाठी यांच्याकडे 30 वर्षे एक अतिसत्ता होती, 20 वर्ष ग्रामपंचायत होती, 5 वर्ष नगरपालिका होती, 12 खात्यापर्यंत मंत्रिपद होते. ते सन्माननीय आमदार आमच्यासाठी आजबाई उद्या पण आहे पण त्यांनी जनतेच्या हितासाठी नाही केलं. आमचे आमदार जोगपुरे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी 94 कोटी 14 लाख रुपयाची जी पाणी पुरवठा योजना केली. जो आपण पाण्याचा काळ जो होता तो आज आमदार चंद्रकांत पाटलांनी आपला पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे व जो आज सोन्यासारखा जो आपला बोदवडला उजवलेला आहे तो अशा पद्धतीने आम्ही चंद्रकांत पाटलांचे आम्ही आभार मानतो. आणि जनतेचा जो कार्यकाळ 30 ते 35 वर्ष कार्यकाळ जो गेला तो आज आमदार चंद्रकांत पाटलांनी आज सोन्याच्या दिवसासारखा पाणीपुरवठा योजना मंजूर केली. आज दिनांक 5/8/2024 या दिवशी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील
व माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री त्यांनी जी योजनेसाठी पाठपुरावा करून आमदार साहेबांनी आमच्यासाठी 95,14 कोटी रुपयाची जी योजना दिली त्याबद्दल आम्ही आमदार साहेबाचा, मुख्यमंत्री साहेबाचा, आमच्या सन्माननीय नगराध्यक्ष आनंदकाका पाटील, आमची जी बॉडी, आमचे नगरसेवक, शिवसैनिक पदाधिकारी यांच्यातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहे। हाचा जो दिवस आहे आमच्यासाठी महत्त्वाकांक्षी दिवस आहे, कारण बोदवड शहरासाठी या मतदारसंघात ज्या लोकप्रतिनिधींनी 20 वर्ष नगरपालिका, 20 वर्ष ग्रामपंचायत, 5 वर्ष नगरपालिका यांच्या हाती सत्ता होती, 12 खात्याच्यापर्यंत मंत्रिपद होतं, खासदार होते, त्यांनी आमच्या बोदवडसाठी जी योजनेचं काम नाही केलं ते आमदार साहेब चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून जी योजना मंजूर झाली त्या योजनेसाठी पाठपुरावा करून आमदार साहेब, आमचे नगरसेवक यांनी जो विजन ठेवलं की पूर्णा नदीला विदर्भात पाणी पडला किंवा MP मध्ये पाणी पडला तर त्या धरणात पूर येतो, पुण्याचा पूर आल्यानंतर पंपिंग हाऊस जाम होता, गाळ साचतो, फिल्टर खराब होता, त्यामुळे दीड महिना पाणी पुरवठा लेट चालतो। त्या योजनेचा आम्ही विचार करून येणाऱ्या 2 पिढ्यांसाठी आम्ही पूर्णा क्रॉस करून तापीहून जी सुलवाडी मोंढाळे गावामध्ये त्या ठिकाणी पाणी स्त्रोत उचलला। यासाठी योजना थोडा लेट झाली, थोडा वेळ गेला, आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो, पण आमच्या आमदार साहेबांनी, आमच्या नगराध्यक्षाने, आमच्या बॉडीने ती योजना मंजूर केली। आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे। पण जी तापीतून जे पाणी उचललं, जे आमच्या विरोधकांनी आमच्यासोबत राजकारण केलं की तुम्ही योजना इथून घेता तिथून घेता, 2 वेळा ठरवता का, पण आमच्या आमदार साहेबांना 2 पिढ्याचं व्हिजन असल्यामुळे आमच्या आमदार साहेबांनी क्रॉस चेक करून येणाऱ्या योजनेसाठी फक्त पैसा आणि पैसा आम्ही धोरण न ठेवता आमच्या नावाचा बोर्ड कायमस्वरूपी राहिला पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, 3 दिवसाआड पाणी मिळालं पाहिजे, या योजनेचं धोरण पकडून आमदार साहेबांनी 95,14 लाख रुपयाची पाणी पुरवठा आज आमच्यासाठी, जनतेसाठी, आमच्या गावातल्या छोट्या आणि मोठ्या आणि वयस्कर वृद्ध लोकांसाठी आज सोन्याचा दिवस नाही तर आमच्या सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे। आम्ही आमदार साहेबाचे, माननीय नामदार मुख्यमंत्री साहेब, माननीय नामदार पालकमंत्री साहेब आणि आमची सन्मान्य बॉडी यांच्या आणि जनतेच्या आम्ही आमदार साहेबाचे ऋणी राहू, आभार मानतो आणि जय महाराष्ट्र। माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना जे मंजूर करण्यात आली 95.14 कोटी रुपयाची, तरी युवासेना बोदवड तालुका यांच्या वतीने आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो। बोदवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर, प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प, 2 रूम किचन, 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने, 5 एकरात पसरलेला भव्य प्रकल्प। भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न ₹3 लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंतच आहे। आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि 2,50,000ची सबसिडी आणि हो 5% मुद्रांक शुल्क सुद्धा माफ।